श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे आपली एकदम हेल्दी मस्त ग्लूटन फ्री. तुम्हाला दिसलीच असेल आपण बनवलेली आहे भगर. छान जिऱ्याची फोडणी दिलेली आणि डाएट करताना असं वाटतं काय खावं काय खावं, तर तुम्ही ही भगर नक्कीच खाऊ शकता. चला बघूया आपण कशी काय केलेली आहे, काय काय साहित्य आणि कृती आपण केलेली. मस्त दहीसोबत सर्व केलेली आहे आणि खूप छान झाली होती. आपण 1 वाटी भगर घेतलेली आहे, तिला घेतली आणि तिला छान आपल्याला धुवून घ्यायचं आहे. आणि मस्त आपण त्याच्यासाठी जे साहित्य असेल आपण ते घालू शकतो. उपासात पण आपण करू शकतो. हा व्हिडिओ नवरात्रीच्या वेळेसचा आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे लेट टाकते म्हणून असं सांगते, कारण नवरात्रीमध्ये पण पुष्कळ मी उपासाचे पदार्थ टाकलेलेच होते. छान एक बटाटा चिरून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित, आणि छान मस्त याला आपण चिरल्यावर आपण पाण्यामध्ये घालूया, म्हणजे त्याच्यातला थोडा स्टार्च निघून जाईल. तोपर्यंत आपण भगर थोडी पाण्यामध्ये घातलेली होती. बटाटा चिरून झाला की मग आपण भगरीला पण छान व्यवस्थित धुवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले बटाटे झालेले आहेत चिरून, आणि त्याला मस्त एका वाटीमध्ये घेऊन त्याला पाण्यामध्ये भरून ठेवूया. हे आपल्याला प्रत्येक वेळेसच करायचं जेव्हा आपण बटाटे वापरतो अशा प्रकारे. आणि बघा आता आपण भगर बघूया. भगर पण छान मस्त पाण्यामध्ये आपण भिजवून ठेवलेली आहे आणि तिला छान असं आपण वरवरचं 2-3दा आपल्याला तिच्या वरवरचं पाणी काढून घ्यायचं आहे. खूप छान रेसिपी होते ही. तुम्हाला डाएट असेल किंवा साधं काही खायचं असेल किंवा नाश्त्यासाठी, तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता, कारण ही खूप हेल्दी पण आहे. मी तुम्हाला सांगते बघा अशा प्रकारे आपली झालेली आहे भगर. आणि त्याच्यानंतर आपण मिरच्या चिरून घेणार आहोत छान, 1 ते 2 मिरच्या. आणि या मिरच्या तिखट नव्हत्या काही, पण ठीक आहे चालेल. आणि ती जी दुसरी मिरची ही तिखट होती म्हणून मी तिची एकच स्लिट असं केलेलं आहे अशा प्रकारे. आणि आपण आता तेल घेतलेलं आहे. तेल घ्यायचं त्याच्यामध्ये, आणि आपले काही नाही, सर्वच मिलेट्स इतके पौष्टिक आहेत आणि खूप हेल्दी आहे आपल्या बेनिफिट्ससाठी, म्हणजे हेल्थ बेनिफिट्ससाठी म्हणा. त्याच्यामध्ये ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा, नाचणी म्हणा, प्रत्येकच आपले मिलेट्स खूप जास्त हेल्दी आहेत. बघा आपण जिरं घातलेलं आहे, जिरं छान तडतडलेलं आहे. त्यानंतर त्याच्यात मिरच्या घातलेल्या आहे, मस्त दिसतंय की नाही. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाटे घालूया आणि ते आपण झाकून ठेवणार आहोत. बघा अशा प्रकारे घातलेले बटाटे. आणि ही रेसिपी आपण डब्यात पण देऊ शकतो. मी ही डब्याच्या वेळेसच सकाळी केलेली होती आणि डब्याची पण घाई असते, पुष्कळ गोष्टी एकसोबत करावं लागतात. आणि बघा अशा प्रकारे आपण छान बटाटे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत छान, आणि त्याला आपण व्यवस्थित होऊ देणार आहोत 2 ते 3 मिनटं, 2 ते 5 मिनटं अशा प्रकारे आपले बटाटे झालेले आहे. मी दुसऱ्या कामात होते, थोडे लागले होते, पण काही हरकत नाही. चला आता त्याच्यामध्ये आपण घालूया भगर, जी आपण मस्त धुवून घेतलेली होती व्यवस्थित, वरवरचं पाणी काढून घेतलेलं होतं. आणि आपण छान तिला पण या सर्वामध्ये परतून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण घातलेलं आहे आणि छान तिला व्यवस्थित आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये जे पण पाणी दिसतंय ना, ते नाहीचं झालं पाहिजे आधी. आणि सोबतच आपण दुसरीकडे गरम पाणी पण घेऊ शकतो. याच्यानंतर जे आपल्याला शिजण्यासाठी जे पाणी आहे ते द्यायचं आहे, तर आपण गरम पाणी पण घालू शकतो किंवा थंड पाणी घातलं तरी चालेल, तुमच्या वेळेवर आहे. तुम्हाला जसा वेळ असेल तर तसं तुम्ही करावं. बघा अशा प्रकारे आपल्याला छान ही भगर होऊ द्यायची आहे व्यवस्थित. आणि तुम्हाला सांगते खूप छान भगर झाली होती. कमीत कमी साहित्यात झालेली आहे भगर ही. आणि वरई भगर म्हणतात, वरई म्हणतात कोणकोणत्या भागामध्ये महाराष्ट्राच्या. आणि अशा प्रकारे आणि खूप कमीत कमी साहित्य यूज करून केलेली ही रेसिपी इतकी चविष्ट लागलेली होती. मी तुम्हाला सांगते, म्हणजे साधं जिऱ्याची फोडणी आहे, मिरची आहेत आणि बटाटे, बस दॅट्स इट. आणि भगर म्हणजे किती पौष्टिक आहे ही. लहान मुलांना पण तुम्ही डब्यामध्ये वगैरे देऊ शकता ॲज अ ब्रेकफास्ट. आणि उपासामध्ये तर ही रेसिपी चालतेच, पण काही उपासामध्ये जर साबुदाण्याच्या ऐवजी तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता. आज चतुर्थी देखील आहे, तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता. सो अशा प्रकारे आपल्याला भगर छान परतून घ्यायची आहे व्यवस्थित. बघा किती छान परतून झालेली आहे आणि ती मोकळी पण झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये जेवढी आपण घेतली होती भगर, जेवढं माप घेतलं होतं भगरीचं, तेवढ्याच मापाने आपल्याला डबल पाणी घालायचं आहे. मला थोडी मोकळीशी करायची होती, पण ती जरा अशी झाली होती, तर काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी घालू शकता. आणि भगरीमध्ये पाणी छान
जातं, म्हणजे छान फुलतेही भगर. अशा प्रकारे बघा आता त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ घातलेलं आहे आणि थोडी साखर घातलेली आहे आणि मस्त आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित. आणि बस आपल्याला हिला उकळू द्यायचं आहे की नाही ही झटपट रेसिपी आणि पौष्टिक देखील. बघा साखर पण घातलेली आहे आणि तिला छान आपण उकळू देऊया. व्यवस्थित उकळी आली की मग आपण तिला कमी आचेवर करून झाकून ठेवून थोडा वेळ शिजू देणार आहोत व्यवस्थित. अशा प्रकारे बघा छान उकळी आलेली आहे मस्त. आणि हा खूप हेल्दी प्रकार आहे, तुम्ही पोटभर खाणारा पण प्रकार आहे. 1 मील अ डे आणि भगरीसोबत आमटी पण मस्त लागते. माझे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, नवरात्रीच्या वेळेस पुष्कळ पदार्थ केलेले होते. आमटी म्हणा, शेंगदाण्याची आमटी, भगर केलेली आहे फोडणीची. त्यानंतर त्यानंतर पुऱ्या पण केलेल्या होत्या शिंगाड्याच्या पिठाच्या. पुष्कळ मखाण्यांची खीर, पुष्कळ पदार्थ माझ्या चॅनलवर आहेच. आणि तुम्ही खूप प्रेम देत आहेत माझ्या चॅनलला, त्यासाठी मनापासून खूप खूप आभार. बघा आपली छान झालेली आहे भगर, आपण तिला झाकून ठेवलेलं आहे. आणि बघा अशा प्रकारे आपली ही भगर रेडी आहे. मस्त झालेली होती. पोटभर खाणारा हा पदार्थ आहे. उपवासाला तुम्ही नक्की करू शकता, ब्रेकफास्टसाठी पण करू शकता. बघा अशा प्रकारे आपली ही भगर झालेली आहे. खूप छान झालेली होती. आणि बघा अशा प्रकारे मस्त तुम्ही पण ही रेसिपी करून बघा, नक्की करून बघा, अप्रतिम लागणारी आहे. आणि बघा छान मी परतून घेते आहे, पुन्हा परतून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ आणखी मी थोडंसं तिला झाकून ठेवलेलं आहे. आणि बघा आपली ही भगर रेडी आहे आणि आपण छान तिला आपण टिफिनमध्ये भरून घेणार आहोत. आणि उपासाचे दोघांचे आमचे उपास होते, सो आम्ही दोन्ही डब्यामध्ये भरलेली आहे. आणि खूप छान रेसिपी झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. आवडली रेसिपी तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. बघा अशा प्रकारे आमचे डबे देखील भरून झालेले आहे व्यवस्थित. आणि डबा रेडी आहे. आणि या भगरला आपण निंबाच्या जुन्या लोणच्यासोबत पण खाऊ शकतो किंवा दह्यासोबतसुद्धा आपण सर्व करू शकतो. मी याच्यासोबत ताक दिलेलं होतं त्यांना आणि मी पण ताक घेऊन गेलेली होती. आणि अशा प्रकारे आपली ही 1 मील रेसिपी रेडी आहे. आणि झालं आपलं डबा पॅक झाला, बस निघालो आहे ऑफिसला. आणि चला आता आपण व्हिडिओचा एंड इथेच करूया. बघा अशा प्रकारे आणि आपण ही भगर दह्यासोबत पण खाऊ शकतो. चला, श्री स्वामी समर्थ.